गॅरी, ओ माय गॉड, ये मम्मा, मम्मा, ओ माय गॉड, ओ माय गॉड, काय झालं याला? मी पाणी आणते. काय झालं काय? हॅलो हॅलो गॅरी, काय झालं तुला? कुठे मार खाल्ला? कुठे चोरी केलीस? नाही, असलं काही केलेलं नाही मी. काय झालं गॅरी? ऍक्सिडेंट झाला का? एक मिनिट थांब. हो, नाही म्हणजे पडला वगैरे असेल तर. मी काय दारू वगैरे नाही प्यायलेलो. मम्मा तू जरा थांब बरं. काय झालं? कुठे पडलास का तू? नाही शनाया, नाही पडलो मी अथर्वला भेटायला गेलो होतो. काय? तू मॉन्स्टरला भेटायला गेला होतास? गॅरी यार, तुला मम्मानी 100 वेळा सांगितलं की आता नको भेटूस त्या लोकांना. कशाला गेला होतास मॉन्स्टरला भेटायला? आणि कोणी मारलं तुला? तिथे मी अथर्वला आईस्क्रीम घेऊन शाळेत सोडायलाच जाणार होतो, तेवढ्यात सांगत होते तुला नको जाऊ, सांगितलं होतं ना. नाही ऐकलं माझं. अरे ज्या बाईने तुझ्याशी संबंध तोडलाय ती तुला नाही का तोडणार? एवढं कळत नाही का? बस बस झाला. यापुढे जर तुला आमच्या बरोबर राहायचं असेल ना तर आम्ही सांगू तसंच राहायला पाहिजे, नाहीतर असाच मार खात राहशील. ऍक्च्युली यार गॅरी, तुला माहितीये ना त्या लोकांनी किती त्रास दिलाय आपल्याला, मग तरी त्यांच्याकडे कशाला जातोस तू? आणि आम्ही इकडे काळजी करतोय त्याचं तुला काहीच वाटत नाही का? नथिंग. नाही, असं नाहीये. कसं आहे? मला माहितीये तुम्ही काळजी करता, मलाही वाटते काळजी, पण काही झालं तरी अथर्व माझा मुलगा आहे का? मला त्याच्याबद्दल काळजी वाटणारच ना. सो व्हॉट? आता तुझा त्याच्याशी काहीही संबंध नाहीये गॅरी. आणि तू परत प्लीज मॉन्स्टरला भेटायला जाऊ नकोस. ऍज अ मॅटर ऑफ फॅक्ट कोणालाच भेटायला जाऊ नकोस प्लीज. मला प्रॉमिस कर. सॉरी, प्लीज प्लीज भेटायला जाऊ नकोस. ओ गो काय किती समजवते त्याला. लहान बाळच आहे ना ते, समजवायला. हे बघ, ह्याला असंच जर समजावत बसशील ना तर हा असंच करत राहणार आणि एक दिवस परत ह्याला पडेल आणि ह्याच्याबरोबर आपल्याला पण. ओ माय गॉड, लागलंय, केवढं रक्त येत आहे. मी आणटी सत्ते काढते. आणि इथे केवढं लागलंय. आणि मॅडम, तो माणूस कोण आहे हे तुम्ही शोधालच, पण कसं आहे आम्हालाही त्याची माहिती सांगा, म्हणजे बेसावध राहण्यापेक्षा अलर्ट राहिलेलं बरं ना. येस ऑफकोर्स. आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही तुमचाही नंबर ट्रेस करतो. राधिके, अजिबात काळजी करू नको. कसं आहे आता पोलीस याच्यामध्ये लक्ष घालताय. काय राधिका, तू अथर्वची काळजी आता करू नको बरं. मी स्वतःहून त्याला शाळेतून आणत जाईन. बरं, मी पण तुमच्या सोबत येत जाईन. नानी, आई, तुम्ही कशाला टेन्शन घेताय याचं? मी आहे ना, होईल सगळं नीट. हे कसं आहे, तू आहेस राधिके बरोबर, त्यामुळे आम्हाला काळजी नाही त्याची, पण अथर्वच्या बाबतीत तिला काही कळलं तर तिचा धीर सुटतो. अथर्व गेला कुठे? रेवती त्याला घेऊन गेली आहे ती घरी. सारखा चिडचिड करत आहे, कोणाचं ऐकतच नाही. बाबर. हा आंबेकर बोला. ओके गुड. ओके. काय झालं मग? काही नाही, आंबेकरांनी नंबर ट्रेस केलेत, म्हणजे ज्या एरियातून फोन कॉल झाले होते ते नेमके कोणते आहेत हे कळलं. मग काही कळलंय का? काही डिटेल्स कळले? बघूया आता. आंबेकर स्वतः प्रत्येक बूथवर जाऊन आता चौकशी करतील, कळेल लवकरच. पण तो माणूस राधिकालाच का त्रास देतोय काही कळत नाही. ठीक आहे, बघूया. गुन्हेगार एकदा शोधला की गुन्हा करण्यामागचा त्याचा हेतू काय होता तेही कळेलच आपल्याला. आणि हो, एक महत्वाचं, पुन्हा त्या नंबरवरून तुम्हाला जेव्हा फोन येईल तेव्हा तुम्ही त्याच्याशी जास्तीत जास्त वेळ बोला, म्हणजे त्याचं लोकेशन नेमकं काय आहे हे आपल्याला ट्रेस करणं सोपं जाईल. ओके देन, मी निघते. टेक केअर. घे कॉफी तरी घे, जेवली पण नाही तू आज. घे, बरं वाटलं. राधा, आता अथर्व आलाय घरी सुखरू. आता जे काही घडलंय त्याचा विचार नको करत बसूस. ओके? नाही, मी त्याचा विचार नाही करते. मी अथर्वचा विचार करते. बघ ना कसं बाबा बाबा करत होता. बघितलं मी. पण राधा, खरं सांगू का, मला त्यात काहीही गैर नाही वाटत.
कारण राधा लहान आहे तो. बाकी गुरु कसाही असला तरी शेवटी बाबा आहे की नाही त्याच्या जवळचा आहे की नाही. आणि प्रत्येक लहान मुलाला आपले वडील रोल मॉडेलच वाटत असतात. राधा, मला सुद्धा वाटायचं मला माझ्या बाबांसारखं व्हायचंय. हे त्याचं वय आहे राधा, त्याला दोष देण्यापेक्षा आपण समजून नको का घ्यायला. अरे पण राधा, हे बघ, गुरु इतरांशी कसा वागतो आणि अथर्वचं त्याच्यावर असलेलं प्रेम या दोन वेगळ्या गोष्टी. हो, पण त्याला त्याचे बाबा हे रोल मॉडेल वाटतात म्हणून काय त्याला सतत भ्रमात ठेवायचं का? अजिबात नाही राधा, अजिबात नाही. पण आता तो लहान आहे की नाही, त्याच्या या छोट्याशा मेंदूत हे सगळं कसं शिरेल सांग. आणि मला वाटतं राधा, तू सुद्धा ह्याचा अजिबात बाऊ करू नकोस. फक्त त्याला हे नीट समजवायला लागेल की बघ, बाबा जरी आले किंवा कोणी आलं तरी शाळेच्या बाहेर पडायचं नाही. आणि त्याला ही जी काही परिस्थिती आहे ती हळूहळू नक्की समजणार आहे. ओके? काय झालं, अशी का बघतेस? तू हे सगळं ह्या सगळ्याचा इतका तटस्थपणे कसा काय विचार करू शकतो, मला खरंच कौतुक वाटतं. कोणीतरी करायला पाहिजे ना, म्हणून मी करतोय. आणि राधा, हे बघ, अथर्व समोर जर गुरुला आपण सतत नावं ठेवली ना तर तो नाही आपण विलन होतो. त्यामुळे त्याला हळूहळूच समजावं लागेल सगळं. ओके? मला खूप भीती वाटत होती. नशीब तो सुखरूप आहे. असं वाटत होतं की तो जो फोन करणारा माणूस आहे ना तो अथर्वला घेऊन जाईल. तसं काही नाही ना घडलंय. मग आता नको काळजी करूच त्याची. हे जे काही तुला फोन येत आहेत ना ते नक्की कोणीतरी मस्करी करत असणार आहे असं मला तरी वाटतंय. पण तरी सुद्धा आता इन्स्पेक्टर शिवानी सुद्धा येऊन गेल्यात ना, आता नको काळजी करू. नाही, मी आता अथर्वच्या बाबतीत अजिबात निष्काळजीपणा करणार नाही. मी स्वतः त्याला शाळेत घेऊन जाईन आणि तिथं स्वतः घेऊन येईन. राधा, मी तुला तेच सांगतोय, या गोष्टीचं प्रेशर नको घेऊस. तू तेच करते सगळं. अरे पण मग हे सगळं का झालं असेल सौमित्र? मला असं एक वाटतं की हे कंपनीमुळे झालंय. कंपनी म्हणजे? म्हणजे ही एवढी मोठी कंपनी आहे, लोकांना असं वाटतं की माझ्याकडे भरपूर पैसा आहे म्हणून असं होत असेल. आणि जर तसं होत असेल ना तर मला यातलं काही नकोयत मला पैसे. मला अथर्व आणि माझ्या जवळच्या माणसांपेक्षा काही महत्वाचं नाहीये. हो हो राधा, जरा शांत होशील का? शांत हो. तू एकदम टोकाला जातेस आता. शांत हो जरा. दरवेळी हसच होतं. एक संकट गेलं की दुसरं संकट उभं राहतं. सौमित्र, मी असं काय पाप केलंय म्हणून माझ्या बाबतीत हे असं सगळं घडतंय? मी काय कोणाचं वाईट केलंय म्हणून असं हे माझं वाईट होतंय काहीतरी? मला ना तुझ्या या स्वभावाचं ना खरंच खूप आश्चर्य वाटायला लागलं. आपण कोणाचं वाईट केलेलं नाही म्हणून आपल्या बाबतीत काहीच वाईट घडणार नाही असं कसं असेल राधा? राधा, जगात जशी चांगली माणसं आहेत तशीच वाईट सुद्धा आहे. प्रत्येक प्रसंगाला तोंड देणं एवढंच आपल्या हातात आहे राधा. वास. आणि आता तू एकटी नाहीयेस ना, मी आहे ना तुझ्या बरोबर. नको टेन्शन. सॉरी, आज माझ्यामुळे तुझा अख्खा दिवस वाया गेला. राधा, जशी तुझी जवळची माणसं तुला महत्वाची आहेत ना तशी मला सुद्धा माझी जवळची माणसं महत्वाची आहेत. त्यामुळे माझा आजचा दिवस वाया नाही गेलाय, सार्थकी लागलाय. ठीक आहे, पण तरी सुद्धा तुला सगळी पेंडिंग कामं पूर्ण करायला लागतील ना. आजचं काम तुला तर रात्रभर जागून करायला लागणार. आराम कर, लवकर घरी जा. काळजी करू नको, मी सांगेन स्वतः. नक्की? ओके. राधा, हा असा चेहरा घेऊन जाणार आहेस का तू? जागा आहे ना अथर्व अजून? मी तेच सांगतोय तुला, प्लीज नॉर्मल राहा ना. तू नॉर्मल वाग आणि चिडचिड अजिबात करायची नाहीये. तो सुद्धा आता रागवलाय, तो सुद्धा होईल हळूहळू शांत. आणि तू प्लीज नॉर्मल राहा. ओके? कॉफी ठेवून देऊ? नाही, पिते. काळजी घे. बाबा, आय एम सॉरी. माझ्यामुळे तुम्हाला लागला. सगळे घाण आहे, सगळे तुम्हालाच मारतात. अथर्व, काय करतोयस? अथर्व, मी काही विचारतेय तुला. कोणाशी बोलतोयस? मी नाही बोलणार. आणि काय तुझ्या हातात? दाखव.
मी नाही दाखवला. अथर्व, तू बेळदार. तू बाबांना मारायला सांगितला. मी तुझ्याबरोबर बोलल्यान पण नाही. आता मी तुझ्याबरोबर झोपल्यान पण नाही. आता मी आजची बरोबर झोपला. मी जातो आहे. अथर्व, हे बघ अथर्व. अथर्व, तुझा डबा इथे ठेवते हा मी. तू नको ठेव, मी ठेवतो. अरे बरं ठीक आहे. बरं चल लवकर दूध बिस्किट खाऊन घे. हा आलेच मी. बाबा हे घ्या, चहा पिऊन घ्या बरं. ते ठेवून द्या बरं. बाबा लवकर चहा प्या, गार होऊन जाईल ना. हो ग. अथर्व, दूध काऊन नाही रे पीत? चल मी देऊ का? नाही, मी नाही खाला. बरं ठीक आहे, पण लवकर लवकर संपव ना. शाळेची वेळ होऊन राहिली म्हणून सांगते. हा मी देते तुला. नाही, मी नाही खाला. अरे बघ ना टाय पण कसा झालाय. नाही, आजी नाही खाल्ला. बर मी लावते त्या. बघू बरं काय झालं. अय नीट तर आहे बा. हा खालव ना. बरं होते. आजी हे टाक ना बॅगेत. पा बरं बाय आडबोट. आई ठेवत होती का नाही डबा? मग तिला काऊन नाही ठेवून दिलं तू? नाही, तू जा डब्बा. अथर्व, मी भरवते ना तुला. तू जा ना. अथर्व काय चाललंय तुझं? मी समजावते त्याला. काल बा तू काऊन इतका ओरडत आहे? हा आई ठेवत होती की नाही डबा, ती तुला भरवत आहे तर तू काऊन भरून घेत नाही तिच्याकडनं? नाही, मग तिच्याकडून काय नको आहे. अरे पण का? तू बोलू नको. सगळं माझ्या आजी करेल. अथर्व काय चाललं? मगापासून आईला उलट उत्तर देतोय. कुणी आईला बोलतात का असं? ती मला नको आहे. अथर्व आगाऊपणा करू नकोस. से सॉरी बोल आईला. मी नाही बोलला. का नाही बोलणार सॉरी? हा काय केलं तिनं तुझं? तुझ्यासाठी सगळं काही करते ना ती. आईने बाबांना बाहेर काढलं म्हणून ते रस्त्यावर आले. आई खूप बॅड आहे. अथर्वा बाबा ये चल शाळेत जायला उशीर होतोय ना आपल्याला. चल ये. नीट घे नीट. चल. मी जातो आहे. कळत नाही असं का वागतोय? बाबा हे सगळं त्याच्या समोरच घडलं ना, म्हणून असा बोलला असेल तो. तुम्ही शांत राहा बरं. त्याचं मन थाऱ्यावर नाहीये पहा हे सगळं ऐकल्यावरती. राधिका तू मनाला लावून घेऊ नको. सरिता गुरु सारखं त्याला पाठीशी घालू नकोस. आईला उलट उत्तर दिलं मला अजिबात खपणार नाही. असल्या पद्धतीनेच वाया जातात मुलं, कळलं ना? हो बरोबर आहे. आपण निवांतपणे बोलूया त्यासोबत. हा समजून घेईल बरं. तो लहान नाही आता, येईल समजून. राधिका तोवर तू जरा शांत राहा. धीर तर बाई. बघ मी तुझ्यासाठी नागी आणलाय. नाही नको मला. अरे नको काय, खा ना थोडस गॅरी. तुला केवढा वीक झालायस तू. खाल्लंस तर थोडी स्ट्रेंथ येईल. इच्छा नाही नाही. मी काही ऐकून घेणार नाहीये गॅरी. मी एवढं तुझ्यासाठी केलं तर तू खा. अजून हवंय? काय रे गॅरी, खूप दुखतंय का अंग? अजून दुखतच आहे. 1-2 ठिकाणी मुक्का मारही आणि जखमही बरी नाही होते अजून. खूप मारलं का त्यांनी आणि मी मूर्खासारखा मार खाऊन घेतला. पण माझी काय चूक आहे याच्यात सांगशा ना? ऑनेस्टली सांगू तर तुझीच चूक आहे ना गॅरी. तुला कोणी सांगितलं होतं मॉन्स्टरला जाऊन भेटायला? तुला माहित नाही आहेत का ते सगळे लोक? अरे ते सगळे गुड फॉर नथिंगला प्लीज करण्यासाठी वाटेल ते करू शकतात. आणि मॉन्स्टरही तिच्या बरोबरच राहतो ना. सन्या त्याला नको ना मॉन्स्टर म्हणून. चांगलं नाव आहे त्याचं, अथर्व म्हण ना त्याला. हा अच्छा, म्हणजे एवढा सगळा ड्रामा झाला तरी प्लीज त्याला नको ना मॉन्स्टर म्हणून. तो बिचारा इनोसंट लिटल. अगं कारण तो आहेच ना इनोसंट. त्याची काय चूक आहे याच्यामध्ये? तो बिचारा मला मिस करतो का? आणि मी पण त्याला मिस करतो. हो पण हू केअर्स? गुड फॉर नथिंगला पडली का त्याची? नाही.
ती तुला बदनाम करून खुश आहे गॅरी. ते शनाया, पण इतरांना दोष देण्यात काय अर्थ आहे? मी पाप केलेत आणि त्याची फळं भोगतोय ना मी आता. हे बघ, आता तू स्वतःला ब्लेम करू नकोस. शनाया, जे खरंय तेच सांगतोय. ज्या चुका केल्यात त्याची शिक्षा आज न उद्या तुम्हाला भोगावी लागतेच. आणि आता विषय निघालाय म्हणून एक गोष्ट सांगतो, हे तुझ्या बाबतीत घडू नये असं मला वाटतं, म्हणून तूही तुझ्या पापाचं प्रायश्चित्त घे. काय घेऊ? पाप? कसली पाप? मी काय पाप केलंय? तू डिरेक्टली नसशील केलं, पण इनडिरेक्टली केलेस ना. कसली मदत, कसली पाप? व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट गॅरी? शनाया, मला सांग, तुझ्या मम्मानं त्या पोपटरावला डांबून ठेवलंय की नाही? आणि ते 10 करोड पण घेतलेत ना? हो, पण ते सगळं मम्मानी केलंय, मी नाही. अगं हो, पण उद्या सगळं हे प्रकरण जेव्हा बाहेर येईल शनाया, तेव्हा तुझंही नाव याच्यामध्ये गुंतलं जाईलच ना. तुझी याच्यापासून सुटका नाहीये शनाया. उद्या त्या पोपटने सूड घ्यायचं ठरवलं, कुठे हे प्रकरण बाहेर पडलं तर तू अडकशीलच ना त्यात. त्यापेक्षा माझं ऐक, यातनं बाहेर पडायचं असेल ना तर त्या पोपटरावला मोकळा कर, त्याला दे सोडून, त्याचे पैसे देऊन टाक. आता बघ ना माझी काय हालत झाली आहे. मी ते 35 करोडची फेरफार केली, बरोबर? आणि आज बघतेस ना माझी काय अवस्था झाली आहे. हे तुझ्या बाबतीत होऊ नये म्हणून सांगतोय, त्या पोपटरावला दे सोडून, त्याचे पैसे देऊन टाकतात. मॅड आहेस का तू? आणि जरा हळू बोल. मम्मानी ऐकलं ना, आणि आपण काय करायचं मग? भिकारी व्हायचं, रस्त्यावर यायचं? नाही, असं काही होणार नाहीये शनाया. हे बघ, एक गोष्ट लक्षात घे, त्या पोपटरावचं तुझ्यावर प्रेम आहे ना, म्हणूनच त्याने या सगळ्या गोष्टी केल्या तुझ्यासाठी. आणि तू काय केलंस त्याच्या बदल्यात? तू मम्माला मदत केलीस त्याला डांबून ठेवायला आणि पैसेही घेतलेस. तू त्याला भेट, त्याला विश्वासात घे, त्याला सांग की बाबा माझं तुझ्या अगेन्स्ट काही नाहीये. गॅरी, तू बोलतोस तितकं सोपं नाहीये हे. माहितीये शनाया, सोपं नाहीये, पण आपलं फ्युचर याने जर सोपं करायचं असेल ना तर हे करावं लागेल. आपलं भविष्य सोपं होईल याने. लिसन टू मी, त्या पोपटरावला मोकळा कर आणि ते 10 करोड रुपये देऊन टाकते. प्लीज एकदा विचार कर. अथर्व असा काय वागायला लागलाय? हे एकदा काय भेटले अथर्वला, त्याचं मनच थाऱ्यावर नाहीये. त्याला माझा राग आलाय, माझ्यामुळे यांना मार बसलाय म्हणून चिडलाय माझ्यावर. बाबा अथर्व, तुला माहित नाही तुझे बाबा कसे आहेत ते. लहान आहेस तू, तुझी काळजी वाटते रे मला, पण तू तर आईला समजूनच घेत नाहीयेस. काहून रागवलायस? काय करावं काही समजून नाही राहिलं मला. हॅलो. हा हॅलो राधा, मी सौमित्र बोलतोय. सौमित्र, तू? हो का? घाबरले ना मी. हा, काय झालं? वेगळ्याच नंबरवरनं फोन केलायस त्यात. हॅलो राधा. बोल. नाही, मला आधी सांग, तुझं काय झालंय? तू काय एवढी घाबरतेस? तुला असं वाटतंय का की तो जो कोण माणूस तुला फोन करत होता सारखा त्याचा फोन आहे म्हणून? आता तू अननोन नंबरवरनं फोन केला असं वाटणारच ना मला. अगं नाही, काय झालं, माझ्या फोनची बॅटरी डाऊन आहे म्हणून तो चार्जिंगला लावलाय. मग कशावरून तरी फोन करायचा म्हणून मी, हा माझ्या घरचा नंबर आहे. बरं मग ठीक आहे, मी हा नंबर सेव्ह करून ठेवू का आता? राधा, तू नको टेन्शन घेऊस प्लीज. असं सतत टेन्शन घेतलंस ना तर कशातच लक्ष लागणार नाहीये तुझं. हे बघ, मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते. बरं मला सांग, घरी सगळं ठीक आहे का? तुझा मूड बरा आहे का? घरी काही ठीक नाहीये. आता काय झालं? अथर्व उगाच मला टाळतो, माझ्याशी बोलत नाही, आणि मला सवय नाही रे अथर्वच्या आशा वागण्याची. काय झालंय कोणास ठाऊक. ते मला राधा, पण बघ त्याला थोडा वेळ द्यायला हवा, त्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाहीये. प्लीज. मी आय कम इन मॅम? ये 1 मिनिट. हा सौमित्र. मॅम, रिमाइंडर द्यायला आले आजच्या मीटिंगचं. कसली मीटिंग? मॅम, ते सावरकर अँड सन्सची लोक येणार आहेत ना उद्या इन्स्पेक्शनसाठी. सो वी हॅव टू बी प्रिपेअर्ड. माझ्या डोक्यातनं गेलं. तुम्ही मीटिंगला सुरुवात करा, मी येते. ओके मॅम. सौमित्र. हा, ऐकलंय मी. कळलंय मला. तू जा, तुझी मीटिंग अटेंड कर. ओके? बरं, मी करते नंतर फोन. चल, बाय.